प्रश्न पहिला. मानसशास्त्र या शब्दाचा उगम कोणत्या भाषेत झाला? पर्याय ए ग्रीक, बी इंग्रजी, सी संस्कृत, डी लॅटिन. उत्तर ए ग्रीक. प्रश्न दुसरा. फादर ऑफ सायकोलॉजी म्हणून कोणाला ओळखले जातात? पर्याय ए सिगमंड फ्रॉइड, बी विल्यम जेम्स, सी विल्यम हुंट, डी जॉन वॉटसन. उत्तर सी विल्यम हुंट. 3. मानसशास्त्राची व्याख्या सुरुवातीला कशी केली होती? पर्याय ए आत्म्याचा अभ्यास, बी मनाचा अभ्यास, सी वर्तनाचा अभ्यास, डी शरीराचा अभ्यास. उत्तर ए आत्म्याचा अभ्यास. 4. बिहेवियरिझमचा जनक कोण? पर्याय ए पॅवलॉव, बी जॉन वॉटसन, सी स्किनर, डी पियाजे. उत्तर बी जॉन वॉटसन. 5. क्लासिकल कंडिशनिंग कोणाशी संबंधित आहे? पर्याय ए पियाजे, बी पॅवलॉव, सी स्किनर, डी फ्रॉइड. उत्तर बी पॅवलॉव. 6. ऑपरेंट कंडिशनिंग कोणाशी संबंधित आहे? पर्याय ए स्किनर, बी वॉटसन, सी पॅवलॉव, डी जंग. उत्तर ए स्किनर. 7. मानसशास्त्रात इगो, सुपर इगो ही संकल्पना कोणी मांडली? पर्याय ए फ्रॉइड, बी जंग, सी पियाजे, डी ॲडलर. उत्तर ए फ्रॉइड. 8. बालकांच्या संज्ञानात्मक विकासाचा अभ्यास कोणी केला? पर्याय ए जंग, बी पियाजे, सी स्किनर, डी एरिक्सन. उत्तर बी पियाजे. 9. 8 स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट ही संकल्पना कोणी मांडली? पर्याय ए एरिक्सन, बी फ्रॉइड, सी पियाजे, डी स्किनर. उत्तर ए एरिक्सन. 10. बुद्धिमत्ता मोजण्याचे काम प्रथम कोणी केले? पर्याय ए बिनेट, बी गार्डनर, सी स्पीअरमन, डी थॉर्नडाईक. उत्तर ए बिनेट. 11. IQ या संज्ञेचा पूर्ण अर्थ काय? पर्याय ए इंटेलिजंट क्वांटिटी, बी इंटेलिजन्स क्वेश्चन, सी इंटेलिजन्स क्वॉशियंट, डी आयडियल क्वॉशियंट. उत्तर सी इंटेलिजन्स क्वॉशियंट. 12. मल्टिपल इंटेलिजन्स ही संकल्पना कोणी मांडली? पर्याय ए गार्डनर, बी बिनेट, सी स्किनर, डी पियाजे. उत्तर ए गार्डनर यांनी. 13. ट्रायल अँड एरर शिक्षण सिद्धांत कोणी मांडला? पर्याय ए थॉर्नडाईक, बी स्किनर, सी वॉटसन, डी पावलॉव. उत्तर ए थॉर्नडाईक. 14. गेस्टाल्ट सायकोलॉजी कोणत्या देशात उदयास आले? पर्याय ए जपान, बी इंग्लंड, सी जर्मनी, डी अमेरिका.
उत्तर सी जर्मनी. 15. टॅब्युला रासा ही संकल्पना कोणाशी संबंधित आहे? पर्याय ए अरिस्टॉटल, बी जॉन लॉक, सी प्लेटो, डी पियाजी. उत्तर बी जॉन लॉक. 16. फादर ऑफ मॉडर्न सायकोलॉजी कोण मानले जातात? पर्याय ए विल्यम जेम्स, बी स्किनर, सी वॉटसन, डी फ्रॉइड. तर मित्रांनो, याचे उत्तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा. 17. फ्री असोसिएशन पद्धत कोणत्या मानसशास्त्रज्ञाने वापरली? पर्याय ए फ्रॉइड, बी स्किनर, सी वॉटसन, डी जंग. उत्तर ए फ्रॉइड. पुढचा प्रश्न. हिरार्ची ऑफ नीड्स ही संकल्पना कोणी मांडली? पर्याय ए मॅस्लो, बी एरिक्सन, सी पियाजे, डी स्किनर. उत्तर ए मॅस्लो. 19. कोरिलेशन मेथड मुख्यतः कोणत्या विषयासाठी उपयुक्त आहे? पर्याय ए इतिहास, बी गणित, सी विज्ञान, डी भूगोल. उत्तर सी विज्ञान. पुढचा प्रश्न. भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना कोणी लोकप्रिय केली? पर्याय ए डॅनियल गोलेमन, बी गार्डनर, सी फ्रॉइड, डी पियाजे. उत्तर ए डॅनियल गोलेमन. 21. इंट्रोस्पेक्शन मेथड सर्वप्रथम कोणी वापरली? पर्याय ए वुंट, बी जेम्स, सी फ्रॉइड, डी पियाजे. उत्तर ए वुंट. 22. स्टिम्युलस रिस्पॉन्स थिअरी कोणी मांडली? पर्याय ए वॉटसन, बी थॉर्नडाईक, सी स्किनर, डी जेम्स. उत्तर ए वॉटसन. प्रश्न क्रमांक 23. मानसशास्त्रात कॉग्निटिव्ह रिव्होल्यूशन कोणत्या शतकात झाली? पर्याय ए 17वे शतक, बी 18वे शतक, सी 19वे शतक, डी 20वे शतक. तर डी 20वे शतक. 24. फादर ऑफ इंडियन सायकोलॉजी कोण मानले जातात? पर्याय ए जी एस बोस, बी नरेंद्रनाथ दत्ता, सी डी एन मुळी, डी व्ही व्ही गिरी. उत्तर ए जी एस बोस. 25. आधुनिक मानसशास्त्राचा मुख्य अभ्यास विषय काय आहे? पर्याय ए आत्मा, बी मन, सी वर्तन, डी चेतना. उत्तर सी वर्तन. तर मित्रांनो, नक्कीच तुमचा स्कोअर कमेंटमध्ये सांगा.